नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 जून 2026. शेतकऱ्यांना घाबरू नका. सगळीकडेच पाऊस पडणार आहे. म्हणजे आजपासून परत पावसाचा जोर वाढणार आहे. 26 पासून ते 1 तारखेपर्यंत दररोज अशा वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे. आज देखील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, घाटमाता, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडं वेगवेगळ्या भागात असा दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील सुरुवात होणार आहे. सर्वदूर एकदाच येणार नाही, पण भाग बदलत बदलत सुरुवात होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. असाच पाऊस काय होणार आहे, म्हणजे 26, 27, 30, 31, 30 तारखेपर्यंत चांगला वेगवेगळ्या भागात पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्वप्रथम आणखीन जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र सगळ्यांसाठी एक सूचना, मुंबईकर, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मुंबईकडं मग काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. म्हणजे इतका पाऊस पडेल की आतापर्यंत मुंबईला इतका पाऊस कधीच नाही, असा पाऊस येणार आहे. म्हणून मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आपल्या जे ओढे नाले असेल त्याच्या बाजूला समजा एखादेच जनावरं बांधलेली असतात, त्याच्यामुळे ते 8 दिवसामुळे काळजी घ्यायची. कारण की मुंबईकडं खूप मध्ये 2 जुलै ते 8 जुलैमध्ये वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र असा तिकडं चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्याकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा आजपासून म्हणजे आज 26 ते 30च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. ज्या भागात आणखीन थोडेफार गावं वंचित राहायचे असतील, आज देखील त्या भागात पाऊस पडल्यानंतर तुमच्या देखील पेरण्या होतील. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये आज देखील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार. कुठं ओढे नाले वाहतील, कुठं रिमझिम पडेल, कुठं पेंडवलता पडेल, पण पाऊस पडणार आणि सगळ्या शेतकऱ्याला जीवदान ठरणार आहे. हे म्हणजे 30 जूनपर्यंत असाच विदर्भात 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळीकडे एकदम पडणार नाही. आज ह्या जिल्ह्यात, उद्या त्या जिल्ह्यात, आज या गावात, उद्या त्या गावात, असं करत करत 30 तारखेपर्यंत, 30 जूनपर्यंत विदर्भाच्या 11 जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि त्यांची देखील पेरणी लागणार आहे. पण विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र तुमच्याकडे चांगला पाऊस पडणार आहे, धो पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सगळ्यात खास करून परत एकदा मुंबईकरांना एकदा सांगू इच्छितो, मुंबईच्या जनतेला, पुण्याच्या जनतेला, इकडं अहिल्यानगर, उत्तर महाराष्ट्र, त्र्यंबकेश्वर, नाशिक, त्यांना सांगू इच्छितो की मुंबईकडे काय होणार आहे की 2 जुलै 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मुंबईकडे माझा तरी अंदाज आहे त्या 7 ते 8 दिवसामध्ये 1000 मिलीमीटरपेक्षा वर पाऊस पडेल. म्हणजे किती, 1000 मिलीमीटरच्या वरी म्हणजे 1100-1200 मिलीमीटर पाऊस 1 जुलै ते 7 जुलैच्या दरम्यान मुंबईमध्ये, म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये जवळपास 1000 ते 1100 मिलीमीटर पाऊस पडेल. काही ठिकाणी काही दिवशी 150 मिलीमीटर पडेल, काही दिवशी 180 पडेल, कुठं 100 मिलीमीटर पडेल एका दिवशी. असं करत 7 दिवसामध्ये इतका पाऊस पडणार आहे. म्हणून मुंबईकरांनी म्हणजे त्या 8 दिवसामध्ये सतर्क राहावे, माझी ही विनंती आहे. ज्या ठिकाणी तुंबतं पाणी, ज्या ठिकाणी साचतं, त्या ठिकाणी सगळ्यात काळजी घेण्याचं सगळ्यात. याच्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल, पुन्हा आणखीन 1 तारखेला तुम्हाला आणखीन एक मेसेज दिला जाईल आणि कोणत्या टायमाला पाऊस येईल त्याचा सगळा डिटेल दिला जाईल. पण राज्यात मात्र पहिल्यापासूनच मी म्हणतो, जूनमध्ये पाऊस कमी पडणार, जुलैला जास्त पडणार, ऑगस्टला 2 पाऊस मोठे राहतील आणि सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस धुमाकूळ घालील. म्हणून हे अंदाज लक्षाचा. राज्यात सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जमिनीमध्ये ईदभर ओल झाली की तुम्ही तुमचं पेरणी कधी करू शकता. आमच्याकडे इतका पाऊस आहे, 3 दिवस झाला आम्ही दररोज येतो, पण वापसाच होत नाही. त्याच्यामुळे आमच्या पेरणी थांबलेली आहे. वापसा झाल्याच्या नंतर मी देखील पेरणार आहे. ज्यांच्या शेतामध्ये ईदभर ओल आहे ना, त्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही. धन्यवाद.